जर जय शिवराय मित्रांनो, आज आपण चाललोय नामांकित हॉटेलला, नामांकित गाजलेल्या हॉटेलला महाराष्ट्रात श्री भाग्यश्री हॉटेलला चाललोय। तर आपण तिथलं क्वांटिटी क्वालिटी कशी आहे आपण बघून घेऊया तिथं, आणि आपण जाऊया तिथं, भेट पण देऊया कसं आहे कसं नाही। तुम्ही तर मित्रांनो, पुण्या नाक्यापाशी आलो, छत्रपती संभाजी महाराजांना नमस्कार केला आणि आपला प्रवास कंटिन्यू ठेवला। त्यानंतर ना आपण तुळजापूर नाक्याला जाणार आहे। तुळजापूर नाक्यापासून डावीकडे आपल्या तुळजापूर रोडला वळायचं आहे। तर आता तिथून तुळजापूर रोडवरनं आपल्याला कंटिन्यू भाग्यश्री हॉटेलपर्यंत आपल्याला कंटिन्यू प्रवास करायचा आहे। तर तिथं आपण गेल्यानंतर ना तुम्हाला बाकीची सगळ्या गोष्टी दाखवतो तिथले। तर चला। पेट्रोल पंपावर आलो। पहिलं गाडीत पेट्रोल नव्हतं, तर म्हणलं पहिलं पेट्रोल टाकून घेऊया आपण। तर आपण पेट्रोल टाकून पुढं कंटिन्यू प्रवास चालू ठेवणार आहे। तर चला। तर मित्रांनो, पेट्रोल वगैरे टाकून झालेलं आहे। तर आता आपण गाडीतली हवा चेक करूया। गाडीतली हवा चेक करून नंतर आपला प्रवास कंटिन्यू ठेवणार आहे। तर चला। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं ब्रिज पडलेला आहे। खूप दिवस झाला ते ब्रिज पडलेला आहे, तिथलं अजून काही काम झालेलं नाही आहे, त्यामुळे वन साइडच रस्ता चालू आहे। आम्ही तुळजापूर मध्ये आलोय आणि तुळजापूर पासून फक्त 6 किलोमीटर अंतरावर हॉटेल भाग्यश्री आहे। हॉटेल भाग्यश्री यावंच लागतंय। चला तुम्हाला दाखवतो। तर काय करणार आहेत हॉटेल भाग्यश्रीला जाऊन तुम्ही? काय नाही, आपलं त्यांची क्वालिटी क्वांटिटी चेक करायचं आपल्याला। चेक करून आपण त्यांचा व्ह्यू दाखवू तुम्हाला पण। आणि त्या मालकांना भेटणार आहे का हॉटेल भाग्यश्रीच्या? मला कॉल केला होता, त्यांनी कॉल केला उचलला होता। आपण जाऊन भेटू, या तुम्ही हॉटेलला म्हणले, जाऊन आपण त्यांना थोडंसं आपण डिस्कस करूया। ओके। तुळजापूरच्या घाटामध्ये आलोय। आता इथून भाग्यश्री झालं 6 किलोमीटर आहे। तर थोडंसं नॅचरल व्ह्यू दिसला, चांगला तलाव वगैरे चांगला दिसला, त्यामुळे थोडंसं थांबलो इथं। तुम्ही बघू शकता, एकदा बघून घ्या। तर मित्रांनो, हे जुनं हॉटेल आहे भाग्यश्री, इथलं बंद केलेलं आहे। तर इथून एक 2-2.5 किलोमीटर नंतर तिथं नवीन हॉटेल ओपनिंग केलेलं आहे। तर फायनली मित्रांनो, भाग्यश्री हॉटेलला आलेलं आहे। तर आता तुम्ही बघू शकता इथून तुम्हाला हॉटेलचं व्ह्यू दाखवतो। थोडीशी गर्दी कमी आहे नवरात्रीमुळं। तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही तिथं भाग्यश्री हॉटेलचे मालक उभारले, तिथं झूम करून दाखवतो आणि त्यांना भेटून आपण त्यांचा एक फेमस डायलॉग आपण त्यांना विनंती करू म्हणायला। भाग्यश्री हॉटेलला आलेलो आहे। तर आता आपण त्या मालकांना वगैरे भेटूया, आपण त्यांची क्वालिटी क्वांटिटी बघूया, आपण चेक करूया। तर मित्रांनो, चला। हॉटेल भाग्यश्री नाद करतो का, जेव्हा यास लागतं हॉटेल भाग्यश्री। तर मित्रांनो, बघू शकता किती क्वालिटी मटन आहे, आणि त्यामध्ये प्लेटमध्ये पण लोकांना पीसेस जास्त दिले जातात, आणि एकदम क्वालिटीचं जेवण आहे। रस्सा वगैरे व्यवस्थित आहे, तुम्ही बघू शकता। अनलिमिटेड आहे, आणि इथं बाजरीची भाकर आणि ज्वारीची भाकर दिली जाते, आणि रोटी पण आहे मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता, इथं माझा मित्र पण मध्ये जाऊन व्हिडिओ बनवत आहे, आणि क्वालिटी जेवण आहे तिथं मित्रांनो, बघू शकता तुम्ही। बाजरी म्हणजे त्याच्यामध्ये मित्रांनो, फायनली भाग्यश्री हॉटेलला बी भेट देऊन झालेली आहे, आणि त्या भाग्यश्री हॉटेलच्या मालकांना पण भेटून आपण खूप चांगलं वाटलं, आणि आता तिथून आपण आपल्या सोलापूरकडे निघालो। तर चला। हॉटेल भाग्यश्रीला आता तू जाऊन आला, आता अर्ध्या वाटत आला, तुला काय वाटतंय हॉटेल भाग्यश्री बद्दल? एकदम मस्त आहे, क्वालिटी बाज दिसतंय। बघितलो मी पण तिथले व्हिडिओ वगैरे, माणसं वगैरे बघितलो, तिथले क्वालिटी वगैरे बघून
परत आपण निघायला लागलो. आणि मालकाबद्दल काय मत आहे, तिथले मालक कसे आहेत? मालक एक नंबर आहे. गेले आपल्याला रिस्पॉन्स दिले, चांगलं डायलॉग वगैरे मारा म्हणलं, डायलॉग मारले. व्हिडिओ दाखवतो आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला हे करून दिसेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओ. आणि जे खाण्याची क्वांटिटी आहे ती कशी आहे? एक नंबर क्वालिटी, पीस वगैरे चांगले येतात आणि क्वांटिटी क्वालिटी एक नंबर जास्त आहे. तर मित्रांनो, आपण हॉटेल भाग्यश्रीला भेट देऊन येताना थोड्या अंतरावर गेल्यानंतर ना मला मित्राने भाग्यश्री हॉटेलबद्दल थोडीशी माहिती विचारली. ती देऊन आपण कंटिन्यू तर सोलापूरकडे निघालो आणि हे तामलवाडीचा टोल नाका क्रॉस करून आपण कंटिन्यू सोलापूरकडे जाऊ. तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा. तर मित्रांनो, तुळजापूर नाक्यावर आलो तर खूप ट्रॅफिक होतं, कारण आज लास्ट 9वी माळ आहे देवीची, त्यामुळे खूप गर्दी होती रूपाभवानी मंदिरला. त्याच्यामुळं गर्दी असल्यामुळं थोडंसं ट्रॅफिक झालं इथं आणि हे ट्रॅफिक क्रॉस करून आपण कंटिन्यू घराकडे निघूया. चला. फायनली मित्रांनो घरी आलेला आहे आपण, आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मिनी ब्लॉग्स 1998 या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ओके, बाय मित्रांनो.